मी पिंक घेतला हा. घेतला का? आणि हे तर ओम साठी स्वेटर हुडकतात. आता 11:15 वाजल्यात बघा आणि आताच माझं लाडू करून झालं. पॅन्ट पॅन्ट आता पॅन्टची एक गंमतच झाली. तर बघा आता आम्ही चाललेला आहे पिऊच्या बड्डेला. आता मम्मी इथं बघा पप्पाच्या शर्टाची इस्त्री करते. हा आणि तिथं पप्पा ना पॅकिंग करते. पॅकिंग झाली आणि दुर्गा बघा कशी करते. तर आता आम्ही चालले पिऊच्या बड्डेला मसाला टाकून तसंच. तर बघा मी इथं अशी तयारी झाली. मी असं निघाल्या आणि म्हणत होती या इकडं तर आवरलं होतं मी. आम्ही चाललो होतो तिघं चौघं पुढं. ह्यांचा फोन आला मसाला भरा आधी. मसाला भरला हाय ना राधा. पॅकिंग केला तोपर्यंत ह्यांनी आलं. मग आता जास्त पावडर नको लाव. जास्त पावडर नको लाव. दुपारी कुठला शर्ट घालायचा का इस्त्री करायचा नाही म्हणलं. आता म्हणतात फोन आलता पूजाचा निघालाय म्हणले या लवकर. तर जायचं वास येते. माझ्या तोंडाची आग उठली असं सगळं. मसाला पॅकिंग केला भरला. तर राजूचं आवरलं ओमचं आवरलं. आम्ही मगच आवरलं होतं 6 वाजता. आणि वरच्या घरी जायचं होतं हे करायचं राहिलं. आणि माझ्या राजून आता चहा केलं मस्त असं. आता मी चहा केला होता. मस्त झालं चहा. कारण का मी जास्त गॅस पशी जात नाही. कारण का मम्मी म्हणते अजिबात जायचं नाही गॅस पशी. चला झालं घाला शर्ट. आणि इथं बघा मम्मी काय करते तू आवराव म्हणलं थोडस. पप्पा शिवाय दुर्गा रडत नाही. पप्पा मसाला टाकला कुरिअरला आणि आता इथं स्वेटर. आणि ह्यांनी म्हणतात बाहुली घेऊ. मी आधी गळ्यातलं घ्यायचं म्हणत होते पिहूला पण परत सगळं बदललं. म्हणलं आता ह्यांना कपडे घेताय तर ड्रेस घ्या. म्हणजे गाडी पण म्हणलं होतं ड्रेस घ्या पिहूला. पण आता मी ड्रेसच घेणार आहे पिहूला. मला म्हणतात बघ तुझ्या आवडीनं कुठला ड्रेस घ्यायचा. तर मी आता पिहूसाठी बघणार आहे ड्रेस. तू कुठला घेतलं? मी पिंक घेतला. घेतला का? आणि इथं ओम साठी स्वेटर हुडकतात. स्वेटर घेतात मुलांना. आला भाऊजींचा फोन. आम्ही आले पुणे फॅशन मध्ये आणि बघा किती कपडे आहेत. आणि हा मी पिंक स्वेटर घेतला. हा पिंक मला नीट धरता येईल. हा हो का असा मी पिंक घेतलाय. आणि इथं पिवड्याला आपण कपडे बघतोय. आणि इथं ओम त्याला नाही आवडला पण खूप छान दिसतोय. दुर्गा कुठे आहे पप्पा? बसतोय. पहिला पण चांगला होता पण त्याला काय पॅन्ट नव्हती काय नव्हती नुसता टॉप होता. फायनली आलो बघा बड्डेच्या जागेवरती. मस्त असं इकडे डेकोरेशन केलंय. भाऊजी सगळे पुढं आले. आम्हीच मागे राहिले. अजून एकदम कोणतरी राहिले. तर इकडं सगळी तयारी करून झाली. आम्हाला जरा दुकानात थोडा उशीर झाला तरी पण लय पटकन आम्ही आवरलो नाही का. पडदिसनं ड्रेस चॉईस केला. तर त्याला पहिल्यांदा मामी ह्यांच्यापाशी जाऊन बसला. गप्पा मारणार तीच आहे. गप्पा मारणार तीच जावाय आहे ह्यांचा. आम्ही तुम्हाला फोन केलता का? होता का फोन केलता तर सिगुडला चालू इकडं आपल्या तिकडे गेलो तिकडून पाया पडून राशीला पाय. जो तेरी रहेगी शराबी ये दिल हो गया संभालो मुझको ओ मेरे यारो संभलना मुश्किल हो गया ख्वाब तेरी तस्वीर जैसी हो दीवार पे अशी मिठी तही साजणे एक बाब सात प्रीती. आता रट्ट झालो या तुझ्या घरात आलो या. लई फिरून बांधावरून कल्टी मारून आलो या. हाय राहू दे दीदी पाशी.
असं बड्डे झालं बघा. आणि बड्डे हे करून झाल्यानंतर जेवणही झाले सगळ्यांची. शेवटपर्यंत सगळेजण थांबले होते. आणि आता आम्ही आलोय घरी. म्हणजे सगळे संकटच निघालं होतं. मामी ही परत बाकीचे बाहेरचे कलाकार हे सगळे संकट निघालं होतं तिथनं. आणि ह्यांचं आल्या चाललंय माझा स्वेटर कितीचा, ह्याचा स्वेटर कितीचा. तर पिहूला पण मस्त असा ड्रेस घेतला आणि तिला दिला गिफ्ट म्हणून. आता झोपा पोरांना. आता 11:15 वाजून गेला बघा. किती टायमिंग झाला घरी यायला. लय टायमिंग झाला. राधूची सकाळ ट्रिप जाणार आहे. देते ना तुला मी खायला. मी आता लाडू करते पण नको काल करू. करते लाडू तुला खायला. मी लाडू करायचे खायला शेंगदाण्याचे. आणि म्हणते मला सुक्का खाऊ काय नाही. आता हिला काय द्यायचं बाहेरचं खायला सांगा तुम्हीच. मम्मी कुंडी आली. पॅन्ट आता पॅन्टची एक गंमतच झाली. आम्ही छोट्या पॅन्ट घेतल्या होत्या म्हणजे स्लॅक्स म्हणतात का नाही. ती पॅन्ट घेतली होती त्याच्यावर नव्हती किंमत. ती माणसाने बघितलं. नवीन बघ हा नवीन घेतला छान छान असं पप्पा सारखं आहे का नाही. पप्पाचं पण तसंच आहे. त्या माणसाने किंमत बघितली. म्हणला ही तुम्हाला घेता येणार नाही. म्हणला मी तुम्हाला स्टिकर लावून देतो दुसरा. ती लावत होता हुडकत होता. काय झालं शेवटी काय माहिती बिल करताना त्याने दिलीच नाही. मग ह्यांनी पण म्हणलं मग ठेवलंच कशाला. आम्ही ती पॅन्टच घेतली नाही मग दिली नाही ना. काय झोपायचं मोबाईल नाही. एक आणि दुसरी एक न्यायचा काय होतं. मोठ्या पॅन्ट तर असतातच की एवढं काय त्यात. हस की थोडे. झोपा लवकर. आता 11:15 वाजल्यात बघा. आणि आत्ताच माझं लाडू करून झालं. विषयक लाडू करून घेतला आणि बाकीचा कूट मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तसंच ठेवलाय. इथं शेंगदाण्याचे लाडू बनवून झाला. तर आता थोडं आवरते. सगळं आवरलेलंच होतं माझ्याकडून. एवढा पसारा झालाय. राधूला म्हणलं तू झोप आता. भरपूर टायमिंग झालाय उशीर होतोय म्हणलं. तर तिला झोपायला लावलंय. आता किचन आवरते आणि मटकी भिजायला टाकते. राधूसाठी डबा बनवून देणार आहे. म्हणजे 1 टाइम 2 टाइम ती जेवण करन. आणि शेंगदाण्याचे लाडू आणि थोडा चिवडा आहे ते द्यावा म्हणलं. कुठं खात नाही पण ती लेकरं आणतात मुली आणतात. मग तिला पण वाटतं बाकीचे आणतात मग मला का नको वरचा खावा नाही का. म्हणून थोडासा चिवडा आहे ते देते. पापडी पण आहे बेसन पिठाची पण नाही देणार मी. शेंगदाण्याचा लाडू चपाती आणि आपली मटकीची भाजी देणार आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. तर बघा आज राधू गेली सहलीला आणि कसली मजा नाही का. गडबड झाली. ती किस्सा काय झाला ती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. हा व्हिडिओला मोठा झाला तर सकाळीच गेली राधू सहलीला म्हणजे ट्रिपला बघा. तर संध्याकाळी येणार आहे 10 वाजेपर्यंत काहीतरी. आणि आता सगळं माझं काम झालं. ह्यांनी पण गेलं. मामी पण आलते. त्यांना चहा पाणी नाश्ता हे केलता. मीच बोलवलं होतं फोन करून या म्हणून सकाळ. तर ते पण वरच्या घरी गेलात. पाहुणे आलते वरच्या घरी कोणीतरी भेटाय. मग लगेच नाश्ता करून गेलात वरच्या घरी. 1-2 तास झालं. आणि माझं पण स्वयंपाक झाला. कपडे धुवून झाली. भांडी पण घासली पटापटा. मला जायचं पूजाकडं. दुर्गा पण ह्यांच्यावर पुढं गेली. म्हणजे ह्यांनी जाता जाता सोडवली. महाग लागली होती ऐकानाच. तर तिला आंघोळ घालायची. पोरगीचं ऐकाना बिना आंघोळीचीच आहे आता वरच्या घरी. आत्याने घातली असली तर ठीक आहे. नाही तर मला जाऊन घालायला लागा. मी तर चाललीच आहे. आणि तर भांडी काना घासली. भांडी घासायच्या आधी पूजाला फोन केलता. ते म्हणले ताई लगेच म्हणलं आले 5 मिनिटात आले. लय फास्ट भांडी घासली. तिला थोडी मदत करायची बघा म्हणून मी चालले. तर आल्यानंतर मी जेवण करन. आता बघू तिथंच करता येईल काहीतरी. तर कृष्णा पण आहे. दोघं पण चलत आलं वरच्या घरनं खेळतात. कृष्णा आपल्याला जायचंय चला. सायकल ठेवा. कपडे धुवून टाकलेत.